बातमी पाहूयात. रामेश्वर तांड्यामध्ये जलजीवन मिशन मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतो. अंडावर पाण्यासाठी महिलांची भटकंती आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील नागरिक हैराण सध्या झालेले. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये 3000 लोकसंख्या असलेल्या रामेश्वर तांडा येथे जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 2023-24 मध्ये झालेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यानं पाईपलाईन वारंवार फुटत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे. हिंगोली जिल्ह्यातल्या रामेश्वर तांडा या परिसरामध्ये भीषण पाण्याची टंचाई आहे. सध्या मार्च महिना संपत आलेला आहे आणि हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकत असताना या ठिकाणी महिला वर्ग देखील या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या ज्या महिला आहेत ते 3000 लोकसंख्या असलेलं हे रामेश्वर तांडा गाव आहे आणि या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम गेल्या अनेक वर्षभरापासून रेंगाळत आहे. 68 लाखाचं काम असल्याचं ग्रामस्थ या ठिकाणी सांगत आहेत. वयोवृद्ध महिला आहेत आणि ह्या हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकत आहेत. काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासूनचा तुम्हाला पाण्याचा त्रास आहे? लय झाला बापू, पाणी नाही. आल्यापासून पाणी नाही. इकत घ्यायला तर तिथेही भेटणार 8-8 दिवस पाणी येईना. काय पिवा लेकर वाला ढोर मरायले. हा 20-25 वर्षापासून पाणी नाही. हा पाणीची व्यवस्था करावं सरकारनं, आम्हाला पाणी द्या. दुसरं तर काय देईना, ते देईना. पाणी नाही, काय नाही. लेकर बाळा भटकायला काय सांगाल तुम्ही, पाण्यासाठी तुम्ही कुठं फिरत आहे? पाण्यासाठी फिरायला आम्ही, पाणी नाही पियाला. आम्हाला इकत पाणी आहे. 3000 रुपये साल द्यालो. पाणी एवढाही जर सरपंच झाला तर पाणी नाही म्हणायला आम्हाला पियाला. काय पियाचं? हा काय पियाचं ते सांगा. आम्ही याच ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला निवेदन देखील दिलेले आहे की आम्हाला तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा या ग्रामस्थांनी केलेला आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, रामेश्वर तांडा, हिंगोली.